अ, आपण इथे कसल्या संदर्भात बसलेले आहेत? आपल्यासोबत काय झालेलं आहे? माझ्या जागेतून बुलेट ट्रेन जाते तर आम्हाला काय मोबदला मिळणार नाही. आम्हाला कुठे कुठे फिरवलं, ते नाशिकला फिरवलं, वसईला फिरवलं आणि विरारला, पालघरला, तरी अजून काय आम्हाला मोबदला मिळणार नाही. आता ते मिळायलाच पाहिजे ना आम्हाला. किती दिवस झाले याला? याला किती दिवस झाले आता काहीतरी 8 वर्षे झाली. आम्ही गाडी जाते आमच्या शेतातून. शेतातून गेली तुमच्या? हा. तुमचं सातबाऱ्यात नाव आहे, हो, आहे. तरी सुद्धा तुम्हाला मोबदला मिळाला नाही? ते अजून मग आम्हाला तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडे गेलेले की त्यांनी तुम्हाला त्याबद्दल मोबदला दिला नाही? आम्ही चव्हाण साहेबांकडे आलेली. काय नाव त्यांचं पूर्ण? चव्हाण साहेब ना. चव्हाण. हा. अजून? अजून ते वसईला गेली. वसईला पण नाही त्या लोकांनी दिले. हां. ते सांगतात का तुम्हाला नाशिकला जायला लागेल. नाशिकला पण जाऊन आली. नाशिकला पण नाही. नाशिकवाले बोलतात का पालघरला पाठवले. तरी अजून काय नाही, म्हणून आम्ही हे उपोषणाला बसलो. किती दिवस झाले तुम्हाला उपोषणाला आम्हाला बसून? तिसरा दिवस. तिसरा दिवस आहे. कुठले अधिकारी तुम्हाला भेटायला आले बुलेट ट्रेनच्या संदर्भातले? ते नाही आले, आम्हाला तिथे बोलवलेलं. अच्छा, मग तुमची काय मागणी आहे? आमची काय मागणी आहे, आम्हाला मोबदला पाहिजे ना. आमची पोरं तिकडे घरी लोळतात. आता लहान लहान पोरं काय खाणार? आमची शेती गेली, आम्ही काय खाणार? ते आम्हाला पाहिजेत ना. आता किती वर्ष आम्ही थांबू? आम्ही गरीब असलो म्हणून काय असं नाही करायचं ना सरकारने. तुम्ही त्या दिवशी गणेश नाईक साहेबांना भेटले, हो. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं आता 2 महिन्यांनी तुम्हाला भेटतील. आता ह्या साहेबांना पण सांगितलं का यांचं काय असेल ते देऊन टाका. मॅडमला पण सांगितलं का यांचं काय असेल ते देऊन न टाका. गरीबाला कशाला तुम्ही फिरवता? पण ते अजून आमचं काय करत नाही. अजून आम्हाला सांगतात का हे करायचं ते करायचं. आम्ही किती फिरणार ना, किती इथे बसणार? सतत तुम्हाला सगळे अधिकारी त्रास देत आहेत? अधिकारी तर असं इकडून तिकडे फिरवतात ना आम्हाला, म्हणजे तो त्रासच झाला ना आम्हाला. हा? आता गरीबाची जवळ तुमच्या शेजारी ज्यांच्या शेती गेल्यात त्यांची नावं, त्यांना पैसे मिळाले का? हा, त्यानं मिळाले पैसे. अच्छा, तुम्हाला त्रास देत आहेत? आम्हाला त्रास देतं. आम्हाला इकडनं फिरवतं तिकडनं फिरवतं. म्हणजे गरीब लोक कुठून पैसा आणणार? आज कोला प्लॅट आहे, सॉल्व नाही झाला असं सांगतात. मग आता तुम्हाला जिथपर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही तिथपर्यंत तुम्ही उठणार नाही इथून? नाही उठणार, नाही उठणार. आता सरकार तिकडे मारायचं नाही, इकडे सरकारच्या दारात पण मेलं ते काय वाईट आहे? ते त्यांना पण चांगलं होईल ना, सरकारला पण ते चांगलं चौधरी म्हणून आहेत अधिकारी, त्यांना तुम्ही कितीदा भेटले? होईल ना. चौधरींना? चौधरी चव्हाण ना, चव्हाण, सॉरी. आता किती वेळेला भेटले आम्ही, सांगतो ना. आता 2-3 वर्ष येतो पण तो असाच बोलतो. काय बोलतात? काय बोलतात, तुमचा सोल नाही झाला, तुमचा गोळा पडाठा आहे, तुम्ही इकडे नाशिकला जावा, तुम्ही वसईला जावा, वसईची पत्र नाही आला, अशी बोलतात. आता यानंच तेवढं द्यायचं असलं तर ते देऊन टाकले असतं ना. पण यांचे काय मनात आहे ते कोणी बघितलंय? आता आम्हाला सांगतात आज नाही उद्या, उद्या नाही परवा अशी करतात. मग आम्ही काय करणार? आता आम्ही बिन शिकलेली माणसं, अनाडी माणसं.